चालू होते मिनी ब्लॉग. अतुल आमचाच व्हिडिओ बघतोय. अतुल लाखो व्हिडिओ काय बघतोय. आमचाच व्हिडिओ चालू आहे याच्यावर. बिग फॅन नाही म्हणजे याचा जो मुवमेंट आहे ना तो म्हणतोय की टाकू नको बट मी टाकलाय. लाईक तुम्ही बघू शकता. आता आम्ही कुठे चाललोय. कुठे चाललो आपण आता. चहा प्यायला चाललोय. एवढी दुपार झाली इथे चहा प्यायला. हा तर गोरा आहे. मी तर काळा होत चाललो. मी तर काळा होत चाललो. मी काळा होत चाललो मित्रांनो. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. बट ठीक आहे चालतंय. अतुल कुत्रे बघ ब्लॉग चालू आहे. अतुल कसं वाटलं तुला ब्लॉग म्हणजे मी टाकलाय. मी बघतोय भाई आता मस्त चालू आहे. म्हणजे आवडलं का तुला तेवढं हाय तेवढं टाकलेलं. मस्त. बाकी पुढे पण असं सपोर्ट करत राहा मी तर म्हणेल. याच्या एक मुवमेंट आहे त्यामध्ये की मी तुमचा सर्वांचा पप्पा. एवढा भारी मुवमेंट आहे. तुम्ही बघायला तुम्हाला आवडेल कदाचित. आता आम्ही चहा प्यायला चालू. मी रस्त्यातच. अतुल बाकी तू जीवनाबद्दल मला वाटतं आता बंद करून जीवनाबद्दल सांग ना आमच्या ऑडियन्सला. काय सांगशील तू. काही पोरींच्या मागे नाही गेलं. सिंपल गोष्ट आहे. ती बंद कर ना. जोरात सांग थोडंसं म्हणजे कळालं पाहिजे आमच्या ऑडियन्सला. सांग ना जीवनाबद्दल काय सांगशील. बस भाई पोरींच्या मागे नाही जाऊ. ड्रीमला केस करा कारण की हेच एज आहे. अच्छा अच्छा बरोबर. तुम्ही घडीच घालता बाकी काहीच नाही भेटणार त्या तुम्हाला. घडीचा किस्सा मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. एक तो घडीचा किस्सा खूप भारी आहे. मला माहिती आहे कदाचित मी चांगला मित्र आहे म्हणून. तुला तो ब्लॉग कसा वाटला पूर्ण पाहून. माझा फर्स्ट ब्लॉग होता. कसा रिव्ह्यू दे ना. एकदम मस्त. 10 on 10 भाई 10 on 10. अच्छा म्हणजे मित्र होता कदाचित त्यामुळे त्याला तो माझा ब्लॉग आवडला असेल. एक मेन गोष्ट मी बघचुरी करत होतो म्हणून मला आवडलं. अच्छा अच्छा तो टक्कल काय दिसते पण. थोडे नाही भारी. हवा. अतुलचा क्लास आहे इथे नाही का म्हणजे आमच्या बॅक साईडला. नाव नाही घेत मी त्याचं. इथे सलीन चौक फिरायचा. आले तर या पण या ब्रँचला नका येऊ. टिप करतो मी काय हरकत नाही. 4 महिने काढले कसे काढले मला माहिती नका येऊ. अच्छा एवढंच सजेशन तुम्हाला छोट्या भावाकडनं. छोटा भाऊ मोठा पप्पा. आर्यनचा मोठा पप्पा मी. आणि तू प्रिमांशूचा. आर्यनला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी. आता मी चहा पिण्याच्या दुकानाजवळच आहे लाईक कॅफेजवळ. तर पुढचा तिथेच घेऊया. आम्ही इथे पोहोचलो आहे. आमचा चहा पितोय. तर चहा पिता आपण अतुलला थोडंसं विचारूयात. अतुल काय सांगशील जीवनाबद्दल. लाईक सांग ना काहीतरी माझ्या ऑडियन्सला. सांग काहीतरी चांगलं जे तुला सीख भेटलेली लाईफमधून. तू जिम का जॉईन केली. तू जिम. मी पहिलीपासून 10वीपर्यंत हॉस्टेलला होतो. जरा जोरात बोलतोस. आवाज जात होती. बरं ठीक आहे आवाज चाललाय. आवाज येतो. ठीक आहे ओके. आवाज येत असेल सांग. तर मी पहिलीपासून 10वीपर्यंत हॉस्टेलला होतो. तर मी एकदम नाही का सुगडा होतो त्यांच्यावर. मला लिडी घ्यायचे. पोरी पण लिड्या घ्यायच्या माझ्या. मी प्रपोज केलं. पोरींच्या लाईनमध्ये पोरीचं नाव ना. तर मग असंच मी नाशिकला आलो. मित्र वगैरे भेटले चांगले आणि जिम जॉईन केली ॲज अ फन. मला काय बॉडी नव्हती बनवायची पण असंच केलं. पॉवर लिफ्टिंग स्टार्ट केली. बस पुढे तुम्ही पण करा. बस बाकी काही नाही. म्हणजे मोटिवेशनची गरज नसते जिम जाण्यासाठी. जस्ट एन्जॉय करा. लाईक मुलींना कसं फ्लोट करायचं. इन्स्टा आय डी कशी मागायची मुलींना हे सांग मला. माझ्या DM तुला काय DM बाय द वे अतुल. सांगा ना जरा माझ्या ऑडियन्सला सांगा ना म्हणजे कसं करायचं. एक टिप द्या ना नॉर्मली 2-1 सेकंदाची टिप द्या. काय टिप द्यावी पाहिजे. काही एक्सपिरियन्स घ्यायचं. असं नका की लॉयल नका राहू कोणासाठी. जर पुढची जर एफर्ट देत असेल तर द्या. एकदम मॅच होत आहे त्यांच्यावर. तुमची घडी दाखवायचं सरांना. एक कहाणी सांगा ना आमच्या घडीची. नाही हे थोडं प्रायव्हेट आहे. ओके प्रायव्हेटनेच आपण यांची ओपन नको करायला. ठीक आहे. आज आम्ही दोघंच चहा प्यायला आलो. बट चहा खूप छान आहे इथला. नेक्स्ट ब्लॉग मी चहावरच बनवतो लाईक ह्या कॅफेवर दुकानावर. लाईक चहा खरंच खूप छान आहे. मी माझ्या घरापासून इथे आलो आहे. 1.5 किलोमीटर अंतरावर चहा भेटतो. एकदम मस्त आहे. माझ्या घराहून 1.5 किलोमीटर. बघा म्हणजे एफर्ट्स बघताय तुम्ही. 5 किलोमीटर आलो आम्ही. मैत्री बघताय तुम्ही. त्याच्या घरापासून इथे आला. लाईक अशी मैत्री नशिबान लोकांनाच भेटते. ठीक आहे. मग अतुल बाकी लिफ्ट वगैरे कशी चालू आहे. सेकंडरी स्पॉट आहे. जाईल बस. आजचा का प्लॅन येतो. डेडलिफ्ट का काय. डेडलिफ्ट आणि स्पॉट. मला हे कळत नाही. हा चड्डीव का फिरतो जिममध्ये. जॉल तू. बाय आता तर भाई. अरे ती पोरगी तुझ्याकडे होती आईला का. सगळे लॉन्डियाबाज मित्र भरलेले आहे माझ्या. अजून पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला. आर्यन श्रेयस बापरे श्रेयस दाखवतो तुम्हाला. कंटेंट शूट करायला आला माझा मित्र आहे ओम. तू काय सांगशील कशाबद्दल शूट करायला आलोय. आज आपण करणार आहे. हा माझा मित्र दिनेश. तू काय सांगशील. हे जास्त बोलतात. ओम तुम्ही सांगा. तुम्ही काय सांगणार. आपला शूट आहे एक काय बेबी काय म्हणता येईल त्याला.
प्रेग्नेंट लेडीचा आपण शूट करणार आहे बेबी व्हायच्या आधी आणि त्याच्यानंतर आपल्या तेच ना अरे काय बोलतोय चालतंय चालतंय हा ठीक आहे मिस्टेक्सच माणसाला सुधारवतात प्रेग्नेंट लेडीचा आपण आज शूट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सूरज भाईंचा एक शूट करणार आहे. आम्ही स्वतःचा पण एक व्हिडिओ करणार आहे. पहिले ओम भाईंचा मग नंतर आम्ही तुम्ही अतुललाच आपण विसरलो. अतुल सर नाही मी आलोय चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय काय सांगाल तुम्ही? काय मेसेज आहे का कोणाला जिम मध्ये कोणी लेडी वगैरे जिम मध्ये? रील बघा भाई फक्त रील बघा हे बघा कशी नाचते. पोरी दाखवतो का? मग ओम तुम्ही काय सांगाल आमच्या ऑडियन्सला लाईफ बद्दल? आता काय फक्त लाईफ बद्दल काय बोलणार. लाईफ नाही हो ते नको विचारू. ते दुःख खूप आहे आपल्याकडे. फक्त सुखी राहायचं हो. दुःख नाही का घ्या. सुखी राहा फक्त. चांगलीच लाईन लोकांचा विचार नका करू. फक्त स्वतःचा विचार करा आणि पुढे जा भाई. लोकांचा विचार कराल तर कोणीच पुढे जाणार नाही काहीच करणार नाही. आपण लाजून आपण व्हिडिओ पण नाही काढणार. अरे बापरे. म्हणून लोकांचा नाही विचार करायचा स्वतःचा विचार करायचा. लाजायचं पण नाही व्हिडिओ काढताना भाई. लोक कोणी म्हटलं ना घरच्यांना तुमचा पोरगा काय करतो त्याच्यावर पण विचार नका करू. भोकात जाऊ लोक आणि भोकात जाऊ दुनिया. तुम्ही आणि तुमच्या घरचे बस. बरं हा येतो त्यावेळेस मला हिट करून जातो काही ना काही लाईन देऊन वेगळा भाई ड्रामा देऊन जातो. खरं सांगतो मी तुम्हाला. अतुल